Today we are going to learn about next topic, that is kingdom planting. Kingdom planting. In that we are going to learn about classes of division Thylophyta. In that class, chloroplast, chlorophyceae, pheophyceae and rhodophyceae. हे तीन क्लासेसची तुम्हाला इन जनरल इंट्रोडक्शन कोणी दिलेले आहे प्रोफेसर भिसे सर यांनी तुम्हाला डिटेलमध्ये डिव्हिजन थायरोफायटाचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्याचबरोबर इन जनरल इंट्रोडक्शन क्लोरोफायसी, फिओफायसी अँड रोडोफायसी या तीन क्लासेसबद्दल दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्याविषयी आज आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. म्हणजे काय तर हे तीन क्लासेस मी तुम्हाला वन बाय वन त्या क्लासेसचे जनरल कॅरेक्टर्स काय आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते पिगमेंट प्रेझेंट असतात, त्याचबरोबर त्या प्लांटची बॉडी नेमकी कशा प्रकारे अरेंज झालेली असते. आयदर दे आर कोलोनियल, आयदर दे आर फिलामेंटस और बॉडी इज लाईक अ थायलस. ह्या सगळ्या डिटेल ज्या काही गोष्टी आहेत, त्याचबरोबर त्यांचे एक्झाम्पल काय आहेत आणि त्याचा यूज कुठे कुठे होतो हे मी तुम्हाला काय करणार आहे वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, त्यातला फर्स्ट जो काय आहे क्लोरोफायसी. फर्स्ट क्लास क्लोरोफायसी. क्लोरोफायसी. सो क्लोरोफायसी आता तुम्हाला माहिती आहे की क्लोरोचं मिनिंग काय, तर इन त्याच्या शब्दाचं आहे, शब्दातच आहे. क्लोरो मीन्स काय, रिलेटेड टू ग्रीन पिगमेंट. क्लोरोफिल किंवा ग्रीन पिगमेंट. तर जे काही अल्गीचं कॅटेगरी आहे ज्यामध्ये ग्रीन पिगमेंट प्रेझेंट असतात, दे आर कॅटेगराइज अंडर दिस क्लोरोफायसी क्लास. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे काही मेंबर्स असतात, द मेंबर्स विच आर बिलॉंग टू क्लास क्लोरोफायसी आर मोस्टली फ्रेश वॉटर और मरीन और फ्यू आर मरीन ब्रॅकिश वॉटर. तर मोस्टली त्याचा हॅबिटॅट कुठे असणार आहे. मग जर तुम्हाला कोणी विचारलं की क्लोरोफायसी कुठे असतात किंवा त्याचं हॅबिटॅट काय आहे, हॅबिटॅट ऑफ क्लोरोफायसी इज मोस्टली फ्रेश वॉटर. मोस्टली फ्रेश वॉटर, बट few are brackish water or marine water. So this is about habitat of chlorophyce. Means what? तर क्लोरोफ्लायसी हॅबिटॅटचा अर्थ काय असतो, तर त्याचा प्लेस ऑकरन्स, प्लेस ऑफ ऑकरन्स. आपलं हॅबिटॅट काय असतं, तर ह्युमन जिथे जिथे असतात, म्हणजे ह्युमनच्या जे काही वस्त्या असतात किंवा माणसं, सगळी माणसं ज्या ठिकाणी राहतात ते आपलं हॅबिटॅट असतं. जर आपण लायनचं हॅबिटॅट म्हटलं तर फॉरेस्ट असतं. तसंच या जे काही क्लोरोफायसी आहेत त्यांचा हॅबिटॅट काय आहे, तर फ्रेश वॉटर. म्हणजे जे काही फ्रेश वॉटरचे वेगवेगळे रिझर्वायर असतात, लाईक लेक असेल, डॅम असेल किंवा वेल असेल, रिव्हर असेल किंवा छोटं पॉन्ड असेल, हे सगळे काय आहेत रे, हॅबिटॅट फ्रेश वॉटरचे सोर्सेस आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय असतात, क्लोरोफायसी आपल्याला जास्तीत जास्त आढळून येतात. आणि अशा काही स्पेसेस आहेत त्यामध्ये, म्हणजे फ्यू, अगदी फ्यू म्हणजे बोटांवर मोजण्या इतपत ते कुठे असतात, ब्रॅकिश वॉटरमध्ये, त्याचबरोबर मरीन वॉटरमध्ये. ब्रॅकिश वॉटर म्हणजे असं पाणी ज्या ठिकाणी फ्रेश वॉटर म्हणजे गोडं पाणी आणि सलाईन वॉटर म्हणजे खारं पाणी, हे दोन्ही एकत्र येतात. आणि अशा ठिकाणचं पाणी काय असतं, ना पूर्ण सॉल्टी असतं ना पूर्ण फ्रेश असतं. तर त्या पाण्याला आपण काय म्हणतो, ब्रॅकिश वॉटर. तर अशा ठिकाणी सुद्धा काही स्पेसिस या क्लोरोफायसीच्या आढळून येतात. त्याचबरोबर सोली मरीन वॉटर म्हणजे जे काही सी वॉटर असतं त्या पाण्यामध्ये सुद्धा काही स्पेसिस या क्लोरोफायसीच्या आपल्याला पाहायला मिळतात. सो दिस इज अबाउट हॅबिटॅट ऑफ द क्लोरोफायसी. दॅट इज ग्रीन अल्गी कुठे कुठे असणार आहेत, मग फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर अँड मरीन वॉटरमध्ये. नेक्स्ट हे झालं त्याचं ऑकरन्स. नेक्स्ट पॉईंट काय आहे, त्याची बॉडी कशी असणार आहे किंवा कॉम्प्लेक्सिटी कशी असणार आहे. आता आपण बघतोय किंगडम प्लांटिंग. त्यातला त्यातला फर्स्ट डिव्हिजन बघताय तुम्ही थायलोफायटा. म्हणजेच काय, हे एकदम लोअर क्लास आहे कशाचा, किंवा लोअर जे काही प्लांट्स असतात त्याविषयी आपण बोलतो. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधायचा आहे यांचे कॉम्प्लेक्सिटी सुद्धा काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. सो दे आर मोस्टली युनिसेल्युलर. कशी असणार आहे क्लोरोफायसीची बॉडी, युनिसेल्युलर.
आणि अरेंजमेंट कसं आहे किंवा ते कसं कोणत्या पद्धतीने ते राहतात तर आढळून येतात कोलोनियल किंवा फिलामेंटस. तर कोलोनियल अँड filamentous. And cell wall is made up of cellulose. तर हे बघा खूप अवघड नाही वाटून घ्यायचं, कारण क्लोरोफायसी किंवा मग हे कोलोनियल फिलामेंटस या गोष्टी थोड्या तुम्हाला ऐकायला नवीन आहेत, पण इन जनरल एक डोक्यात घ्यायचं की आपण कशाविषयी डिस्कशन करतो, प्लांट्स विषयी डिस्कशन, आणि कोणते प्लांट जे की खूपच लोअर ग्रुपचे प्लांट्स आहेत. मग त्याच्यामध्ये काय आपण बघितलं की कुठे आढळतात, पाण्यामध्ये, फ्रेश पाण्यामध्ये, ठीक आहे. नंतर बॉडी कशी असणार आहे, युनिसेल्युलर आहे, आणि ते कसे आढळतात, ग्रुपमध्ये किंवा कॉलोनी फॉर्म तयार करून जातात, म्हणजे एक साथ खूप सारे शेवाळ आपल्याला एका ठिकाणी पाहायला भेटतं, म्हणून आपण काय म्हणतो, कॉलोनियल. अँड नेक्स्ट वन फिलामेंटस. फिलामेंटस म्हणजे कसे, तुम्ही पाण्यामध्ये बघितलं असेल शेवाळ कसं तुम्हाला असं एकदम झाडासारखं किंवा एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे त्याला असं नाही दिसत. फिलामेंट्स म्हणजे असं ते पाण्यामध्ये तरंगत असतं, एक तंतूसारखं इकडून तिकडे असे मूव्ह होत असतात. ते जे फिलामेंटस काय असतं त्याची अरेंजमेंट असते. आणि त्याचबरोबर हे काय आहे, प्लांट आहे. मग प्लांटमध्ये काय असतं, सेल वॉल. तर सेल वॉल कशापासून बनलेली असते ते इम्पॉर्टंट लक्षात घ्या, काय आहे, सेल्युलोज नावाच्या पदार्थापासून काय झालेली असते, यांची सेल वॉल ही बनलेली असते. आणि सेल्युलोज इज अ एक्झाम्पल ऑफ पॉलिसॅकराइड. अँड पिगमेंट कोणते असतात तर क्लोरोफिल ए आणि बी. मगाशी सांगितल्याप्रमाणे पिगमेंट कोणते असणार आहेत, क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. हे दोन महत्त्वाचे पिगमेंट यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आढळून येतात, त्याच्यामुळे त्याचं नाव काय आहे, किंवा हे जे काही सगळे अल्गीचे प्रकार आहेत ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात, क्लासमध्ये येतात, क्लोरोफायसी, बिकॉज ऑफ दे शो प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी, दॅट इज अ ग्रीन पिगमेंट, राईट. नेक्स्ट हे जे काही क्लोरोप्लास्ट असतात क्लोरोफायसीचे, त्याचे कसे असतात, वेगवेगळे शेप असतात. सम आर डिस्क्वाइड, सम आर प्लेट लाईक, रेटिक्युलेट, कर्व शेप, रिबन शेप और स्पायरल. म्हणजे क्लोरोप्लास्ट हा काय आहे, एक ऑर्गेनेल आहे, कोणामध्ये, प्लांटमध्ये असते. तर त्याच्यामध्ये जे काही क्लोरोप्लास्टचा शेप आहे तो खूप वेगवेगळ्या प्रकारचा असतो, प्लेट लाईक असतो, स्पायरल असतो, काहीमध्ये डिस्क शेप असतो, तर रेटिक्युलेट असतो. एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट काय आहे क्लास क्लोरोफायसीचा, तर जे काही पायरेनॉइड बॉडीज असतात त्या काय असतात, त्या क्लोरोप्लास्टमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पायरेनॉइड्स आर फाउंड इन क्लोरोप्लास्ट. Pyrenoids are found in chloroplast, and pyrenoid is nothing but a stored starch, or it is a thick substance which is present around that chloroplast. क्लोरोप्लास्टच्या भोवती एक थिक सबस्टन्स असतो जो की एन्झाईम असतो, जो फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये मदती किंवा हेल्प करतो, आणि त्या अशा थिक सबस्टन्सला काय म्हटलं जातं या ठिकाणी, पायरेनॉइड असतं. आणि ते कुठे असतं, पायरेनॉइड्स आर लोकेटेड इन द क्लोरोप्लास्ट. अँड दिस क्लोरोप्लायसी किंवा दिस मेंबर ऑफ दिस क्लास क्लोरोप्लायसी आर युज्ड फॉर फूड. म्हणजे फूड सोर्स म्हणून सुद्धा हे क्लोरोप्लायसीचे मेंबर्स काय केले जातात, वापरले जातात, बिकॉज ऑफ हाय अमाऊंट ऑफ प्रोटीन. म्हणजे अलगी आपल्याला फक्त एक शेवाळ माहिती असते हिरव्या कलरचं दिसणारं, ठीक आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेवाळे असतात, त्याच्यामध्ये क्लोरेला असेल, क्लॅमॅडोमोनास असेल, स्पायरोगायरा, कारा असेल, वोल्वेक्स, अल्ट्रोथोरॅक, हे सगळे काय आहेत रे, एक्झाम्पल आहेत क्लोरोफायसीचे. आणि याच्या असे वेगवेगळे काय आहेत, फूड म्हणून वापरला जातो. आणि ते फूड कशामुळे म्हणून वापरला जातो, बिकॉज हे जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये सोर्स कशाचा आहे, रिच प्रोटीन सोर्स असल्यामुळे फूड म्हणून ते क्लोरोप्लास्टचे मेंबर हे सगळे यूज केले जातात. आणि आपल्याला माहितीच आहे की मोस्टली आपण सगळे कशावरती डिपेंड असतो, फूडसाठी प्लांट्सवरती असतो. मग प्लांट्सवरती डिपेंड असतो आपण, जे काही डेली भाज्या खातो किंवा फ्रूट्स खातो, फळं खातो, ते सुद्धा कुठून येतात, प्लांटपासून. पण आपल्याला एवढं माहिती असतं की फळ आहे म्हणून ते आपण खातो, पण ह्या ज्या अल्गी असतात त्या डिरेक्टली त्यांच्यापासून आपण प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट करून
ते सुद्धा आपण कन्झ्युम करू शकतो. सो अल्गीचे जे काही क्लोरोफायसीचे मेंबर आहेत त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला प्रोटीन हे भेटत असतं. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल इज क्लोरेला, क्लोरेला अँड क्लॅमॅडोमोनास. तर समजलं तुम्हाला क्लोरोफायसी. दिस इज अ क्लास that comes under division Thylophyta. आणि in general characteristics सांगितले aquatic, mostly fresh water, that is mostly fresh water. Some are marine and some are marine and brackish water. Then plants are unicellular and colonial filamentous. त्यानंतर क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. स्टोर्ड फूड काय असणार आहे यांच्यामध्ये? stored food in the form of starch. Stored food in the form of starch. त्याचबरोबर used as a food sources because of high amount of protein and fibrinoid bodies are present in the chloroplasts. So these are some general characteristics of chlorophyll members. That is class chlorophyll. समजलं? खूप इझी आहे आणि त्याचे एक्झाम्पल क्लोरेला, क्लॅमॅडोमोनास, स्पायरोगेरा एक्सेट्रा. हे तुम्ही लक्षात ठेवायचे, लिहून घ्यायचे, परत परत वाचायचे, तेव्हाच तुमच्या काय होणार आहे? लक्षात राहणार आहे. नाउ नेक्स्ट, सेकंड क्लास ऑफ थायलोफायटा, डिव्हिजन थायलोफायटा अंडर किंगडम अँड किंगडम प्लांटी इज क्लास फिओफायटा. बी सेकंड क्लास फिओफायसी. याची सुद्धा काही जनरल कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत आपण. तर मोस्टली मरीन अँड रेअरली फ्रेश वॉटर. आता बघा इथे अपोजिट आहे. जे काही क्लोरोफायसी ते काय सांगितले मी? मोस्टली फ्रेश वॉटर. आणि रोडोफायसी ज्याला आपण काय म्हणतो? ब्राऊन अल्गी असं म्हणत असतो. बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ ब्राऊन कलर पिगमेंट. म्हणजेच काय? या अल्गीचा अपीअरन्स कसा असणार आहे? ब्राऊन कलरचा अपीअरन्स असणार आहे. आणि मगाशी सांगितलं क्लोरोफायसी त्याचा अपीअरन्स कसा असणार आहे? ग्रीन कलरचा अपीअरन्स असणार आहे. आणि इथे लक्षात घ्या, क्लास फिओफायसी म्हणजेच काय? ब्राऊन अल्गी. मग तुम्ही लक्षात घ्या. आणि याचं लोकेशन काय आहे? मोस्टली मरीन. मरीन वॉटर. ठीक आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं ॲक्वॅटिक आणि याचं हॅबिटॅट? तर इन जनरल आपण आजूबाजूला आपण कुठे आता महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतो ना, आजूबाजूला आपण बघतो जे काही फ्रेश वॉटरचे पॉन्ड असतात, कुठेही जा, नदी, तलाव, कुठेही तुम्ही पाणी बघा, तिथे तुम्हाला शक्यतो काय दिसणार आहे? ग्रीन कलरचं शेवाळ दिसत असतं, हिरवं हिरवं पाणी दिसत असतं किंवा असतात. आणि जर तुम्ही बघितलं किंवा डिस्कवरी चॅनल पाहत असाल किंवा मग अजून काही एखादं बीच वगैरे व्हिजिट केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण हिरवं हिरवं नाही पाणी दिसणार, तुम्हाला कलरफुल शेवाळ त्या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणून त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा की फिओफायसी आर मोस्टली मरीन अल्गल फॉर्म्स. ठीक आहे. आणि जर तुम्ही गावाकडचे पॉन्ड वगैरे बघितलं तर हिरवे हिरवे दिसतात, कारण त्या ठिकाणी काय असणार आहे? क्लोरोफायसी. का बरं असं? कारण त्याचं जे हॅबिटेट आहे ते कसं आहे? मोस्टली फ्रेश वॉटर आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला इन जनरल कलरफुल शेवाळ नाही दिसत, कारण का असणार आहे? ते मोस्टली काय असणार आहे? मरीन फॉर्ममध्ये असणार आहे किंवा मरीन किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये काय असणार आहे? जास्तीत जास्त ब्राऊन अल्गी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तरी काही गोष्टीला एक्सेप्शन असतात. फ्यू आर फ्रेश वॉटर, मोस्टली मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज दे आर सिम्पली ब्रांच अँड फिलामेंटस. सिंपल ब्रांच कसं असणार आहे बॉडी यांची? सिंपल ब्रांच और फिलामेंटस. सिंपल ब्रांच और फिलामेंटस. नेक्स्ट आहे त्याचं एक्झाम्पल इज एक्टोकार्पस. अँड जे काही असणार आहेत अजून त्याचं एक्झाम्पल काय असणार आहे?
जास्त ब्रांचिंग पॅटर्न सुद्धा या ब्राउन अल्गीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याचं एक्झाम्पल आहे पेटालोनिया. ठीक आहे. सो हे 2 पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे, याच्यामध्ये जे काही पिगमेंट असणार आहे ते कोणतं असणार आहे लक्षात घ्या. पिगमेंट इज क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल सी. पिगमेंट chlorophyll A and chlorophyll C. Chlorophyll C as well as fucoxanthin. Fucoxanthin. हे लक्षात घ्या तुम्ही डिफरन्सेस. मगाशी काय सांगितलं मी, क्लोरोफायसीमध्ये क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. इकडे कोणते पिगमेंट आहेत, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल सी अँड फ्युकोझॅन्थिन. हा असं पिगमेंटचं काय आहे, वेगवेगळा पॅटर्न म्हणजे ग्रुप आहे. हे 3 पिगमेंट असल्यामुळं त्याचं कलर कसा असणार आहे, ब्राऊन कलरचा असणार आहे. म्हणून दे आर ग्रुप अंडर क्लास फिओफायसी, दॅट इज ब्राऊन अल्गी. तर पिगमेंट व्हेरिएशन तुम्हाला डिफरन्शिएट करण्यासाठी पिगमेंटचा हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा असतो. जर असं एक्झाममध्ये आलं तर डिफरन्शिएट बिटवीन क्लोरोफायसी अँड फिओफायसी, तर एक डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. दोघांमध्ये काय आहेत, वेगवेगळे पिगमेंट हे प्रेझेंट आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्टोर्ड फूड इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ मॅनिटोल, लॅमिनारेन अँड स्टार्च. तर मगाशी काय सांगितलं, फक्त स्टार्च प्रेझेंट होता. या ठिकाणी अजून ॲडिशन झालेलं आहे मॅनिटोल, लॅमिनारेन अँड स्टार्च. आणि अजून एक वैशिष्ट्य या ब्राऊन अल्गीचं ते म्हणजे द बॉडी ऑफ ब्राऊन अल्गी आर डिवायडेड इंटू or differentiated into 3 parts, that is holdfast, stipe and frond. Holdfast, stipe and frond. So मगाशी मी कसं सांगितलं, बॉडी ऑफ क्लोरोफायसी इज युनिसेल्युलर. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिफरन्शिएशन हे नव्हतं. ठीक आहे. तर या ठिकाणी गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची, यांची बॉडी कशी डिवाइड झालेली असते, होल्डफास्ट, स्टाइप अँड फ्रॉन्ट अशा प्रकारे यांचं काय झालेलं असतं, ब्रांचिंग पॅटर्न, सिंपल ब्रांचिंग पॅटर्न असतं. मग याच्यामध्ये काय, तर होल्डफास्ट हा जो पार्ट आहे, दिस होल्डफास्ट यूजफुल फॉर द अटॅचमेंट to the substratum, attachment to the substratum, and this type is nothing but a structure which is similar like a stalk in case of plants. जे काही स्टॉक असतात त्या स्टॉक सारखं सिमिलर स्ट्रक्चर म्हणजे स्टाइप असतं. and frond is a leaf like structure, leaf like photosynthetic structure. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचे लक्षात घ्यायचे तुम्ही. फिओफायसीच्या मेंबर्समध्ये होल्डफास्ट, स्टाइप आणि फ्रॉन्ट हे 3 तुम्हाला काय दिसणार आहे, बॉडीची डिव्हिजन दिसणार आहे. त्यामध्ये होल्डफास्ट इज युजफुल फॉर अटॅचमेंट, मीन्स जे काही रूट्सचं काम असतं प्लांटमध्ये ते ह्या फिओफायसीमध्ये कोण प्ले करणार आहे, ते फंक्शन होल्डफास्ट करणार आहे. अटॅचमेंट टू द सबस्ट्रॅटम मीन्स कशाला तरी अटॅच करून राहण्यासाठी. जसे जे काही ॲनिमल्स असतात, एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन त्या ठिकाणी चिटकून राहतात पाण्यामध्ये किंवा कशामध्ये, तसं हे जे अल्गी असतात ते कशाला, एखाद्या सबस्ट्रॅटमला म्हणजे एखादा दगड असेल किंवा स्टोन असेल किंवा सॉइलला, अशा ठिकाणी जर अटॅचमेंट त्यांना हवे असेल तर कशाच्या मदतीने ते अटॅचमेंट घेणार आहे, विथ द हेल्प ऑफ दॅट होल्डफास्ट इन ॲक्वेटिक हॅबिटॅट. नेक्स्ट जे काही स्टाइप असणार आहे, इट इज नथिंग बट अ स्ट्रक्चर विच इज रिसेम्बलन्स ऑफ स्टॉक. म्हणजे त्यावरती जसं पानांना अरेंजमेंटसाठी काय असतं, एक फांदी असते किंवा सपोर्ट असतो, तसंच या ठिकाणी स्टाइप प्रेझेंट असतं. फ्रॉन्ट इज नथिंग बट अ लीफ लाईक स्ट्रक्चर विच इज युजफुल फॉर अ फोटोसिंथेसिस प्रोसेस इन दॅट फिओफायसी और ब्राउन अल्गी. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा अल्गी युजफुल फॉर अ यूज ॲज अ फूड. म्हणजे बरेचसे हे ब्राउन अल्गीचे काही स्पेसीज असतील किंवा मेंबर्स असतील, त्यांचा सुद्धा वापर आपण फूड म्हणून करू शकतो. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे द ब्राउन अल्गी आर यूज फॉर द हायड्रोकोलाइड, प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स. हायड्रोकोलाइड इज अ सबस्टन्स, म्हणजे हे ज्या काही ब्राउन अल्गी असतात त्यांच्यापासून आपण हायड्रोकोलाइड्स हे प्रोड्यूस करू शकतो.
त्याच्यामध्ये जे काही एक्झाम्पल आहेत म्हणजे एक्टोकार्पस असेल, फ्युकस असेल, ह्या दोन अल्गी वापरून आपण हायड्रोकोलाइड्स हे यूज करू शकतो. आणि हे हायड्रोकोलाइड्स जे आहेत ते कशासाठी यूज केले जातात तर फॉर मेकिंग जेल लाईक स्ट्रक्चर. जे काही जेल आपल्याला किंवा काही रिस्ट्रक्चर करायचे असतात आपल्याला पदार्थ किंवा काही फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जॅम जेलीज भेटत असतात त्यामध्ये ज्या काही सॉलिडपणा आलेला असतो, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आलेली असते त्या एखाद्या पदार्थाला, तर ते कशापासून केलं जातं बाय युजिंग दिस हायड्रोकोलाइड्स. तर आणि हे हायड्रोकोलाइड्स कशापासून बनवलेले असतात अगेन बाय युजिंग दिस FeO5C मेंबर्स. समजलं इथेपर्यंत. नेक्स्ट क्लास इज अ क्लास rhodophyceae. थर्ड क्लास ऑफ थायलोफायटा इज क्लास rhodophyceae. नावातच आहे rhodophyceae म्हणून तुमच्या लक्षात येईल. क्लास rhodophyceae means रेड algae. त्याचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक किंवा जनरल कॅरेक्टरिस्टिक मीन्स हे कुठे आढळतात मरीन ॲज वेल ॲज फ्रेश. म्हणजे मरीन ॲज वेल ॲज फ्रेश म्हणजे दे फाउंड इन बोथ द वॉटर बॉडीज दॅट इज मरीन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर बॉडीज. आणि कुठे असणार आहे ते ऑन द सरफेस ऑफ वॉटर बॉडीज ॲज वेल ॲज डीप सी अँड ब्रॅकिश वॉटर. म्हणजे वॉटरच्या सरफेसला असतील, डीप सीमध्ये आढळतील किंवा ब्रॅकिश वॉटरचे सोर्सेस असतात त्या ठिकाणी सुद्धा हे रेड algae आपल्याला पाहायला भेटतात. तर सेल्स कंटेंट क्लोरोफिल A, D अँड फायकोइरिथ्रिन. तर पिगमेंट कोणते आहेत लक्षात घ्यायचं. पिगमेंट A, D अँड फायकोइरिथ्रिन. क्लोरोफिल A, क्लोरोफिल B आणि फायकोइरिथ्रिन. तर हे तीन पिगमेंट असल्यामुळे या जे काही अल्गीचा ग्रुप आहे त्यांना कसा ॲपरन्स आलेला असतो रेड कलरचा. ठीक आहे. आणि स्टोर्ड फूड काय असणार आहे फ्लोरिडीन अँड स्टार्च. स्टोर्ड फूड इज अ फ्लोरिडीन अँड स्टार्च. फ्लोरिडीन अँड स्टार्च. तर हे जे काही अल्गल मेंबर्स असतात rhodophyceae यांचा वापर करून एक खूप महत्त्वाचा एजंट बनवला जातो ज्याला आपण आगार बोलतो. म्हणजे आगार. आणि हे काय आहे दॅट इज आगार इज नथिंग बट अ सॉलिडिफाईंग एजंट विच इज युजफुल और यूज्ड इन अ टिश्यू कल्चर टेक्निक. आता फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे rhodophyceae. तुम्ही 11वीला आहात, खूप लहान आहात, त्यामुळं फक्त एवढंच लक्षात ठेवा की rhodophyceae जे काही मेंबर्स असतात किंवा ह्या सगळ्या अल्गी वापरून काय बनवलं जातं तर आगार हे बनवलं जातं अँड इट इज अ सॉलिडिफाईंग एजंट. एवढे लक्षात ठेवा. जसं तुम्ही हायर स्टडीला जाल तुमचा प्रत्यक्षात आगारशी संबंधित त्यावेळेस तुमच्या अजून लक्षात येईल. ठीक आहे. तर याचे एक्झाम्पल आहेत कोंड्रस, बट्रॅकोस्पर्मम. एक्झाम्पल बट्रॅकोस्पर्मम अँड कोंड्रस. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात घ्यायचे आपण आज काय डिस्कस केलेलं आहे डिव्हिजन थायलोफायटाचे 3 क्लासेस. क्लास क्लोरोफायसी, क्लास FeO5C अँड क्लास rhodophyceae. ग्रीन algae, ब्राउन algae अँड रेड algae. तर त्याचं आपण बघितलं हॅबिटॅट काय आहे, त्याच्यामध्ये पिगमेंट कोणते प्रेझेंट असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, आयदर दे कोलोनियल और आयदर दे फिलामेंटस. तर हे लक्षात घेतलेलं आहे. त्याचबरोबर याचा कुठे वापर होतो ॲज अ फूड म्हणून किंवा मग ॲज अ सॉलिडिफाईंग एजंट म्हणून किंवा काय. त्याचबरोबर त्याचे एक्झाम्पल हे सगळं तुम्ही परत वाचायचं आहे. सगळे बुकमधलेच पॉईंट आहेत ते सगळे व्यवस्थित वाचून त्याचे शॉर्ट नोट तयार करून ठेवायचे आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.